नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये। काही सेकंदापूर्वी बघितलं ते आहे वेळणेश्वर मंदिर आणि तिथे धमाल मजा मस्ती। आता हे बघा समोर जत्रा भरली आणि मी उभा आहे इथे श्रुती पाटील यांच्या दुसऱ्या मेडिकलला, चरक मेडिकलला वेळणेश्वरला। आणि हे बघा समोरच मंदिर आहे, जबरदस्त लोकेशन आहे, मस्त। आणि जवळजवळ आतमध्ये किती वेळ लागेल का? 2 तास लागतील लाईन, 2 तास तरी लाईनमध्ये लागणार आहेत। आता वाजले 5 वाजतील, तर आता लाईनीत जाऊया, दर्शन घेऊया आणि रात्रीचा कार्यक्रम जो तुम्ही आता काही सेकंदापूर्वी बघितला तो पूर्ण बघूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो मंदिर परिसरात तर आलोय, माझ्यासोबत आहे सिद्धूच्या मामाचंच गाव आहे हे, मामाच्या घरी जेवलो वगैरे। आणि हे मंदिर आहे, आतमध्ये दर्शन घेऊया। व्हिडिओ काढायला आतमध्ये गाभाऱ्यात परमिशन नसावी कदाचित, पण आपण बघूया, ट्राय करू। आणि मंदिराचे जास्तीत जास्त सिनेमॅटिक शॉट तुला आत्ता बघायला भेटेल थोड्याच वेळात। तर मित्रांनो आता दर्शनासाठी तर आलोय आणि रांगेत उभा आहे, आजवर रांगेत होता उभा। आणि मंदिरात आतमध्ये शूटिंगला परमिशन नाही, त्यामुळे फोटो स्वरूपातच तुम्हाला आत्ता दर्शन घडत असेल। आणि थोड्या वेळात आहे ना मंदिराचे सिनेमॅटिक शॉट सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, व्हिडिओत बनवून नक्की राहा। बहुत पैसे अपने पास? हाँ 1 2 3 4 तुझी ती ही कुठे आहे दुसरी? तर मित्रांनो दर्शन तर झालं, सिनेमॅटिक पद्धतीने बघितलं आणि मस्तपैकी चंदनाचा टीका लावला आहे, एक नंबर गारगार गारगार वाटतंय। आणि आमच्या आजच्या स्पॉन्सर श्रुती मेडिकल, चरक मेडिकलचे मालक हे मेडिकल स्पॉन्सर्ड आहेत, लिंबू सरबत आणि अजून काय 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 ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो सरबत वगैरे मस्तपैकी पिऊन झालंय। आजचे स्पॉन्सर आहेत श्रुती पाटील तोडणकर। आणि जत्रेचं एक थोडक्यात स्वरूप दाखवतो, इकडे पूर्ण माहोल आहे, सिद्धू त्याच्या मामाचं गाव आम्हाला फिरवतोयच। हे बघा इकडे मंदिर आहे आणि हे सगळे जत्रा जत्रा जत्रा, फक्त आणि फक्त जत्रा सुरूच आहे इथे, जबरदस्त वाटतंय। आणि बाजूला समुद्र असल्यावर अजून काय पाहिजे, फील आहे, ऊन बिन काय वाटतच नाही, जबरदस्त हवा मस्त हवा आहे। आणि हो मगाशी विशेष एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे आम्ही जेव्हा लाईनीत होतो ना, जवळजवळ एक 1.25 तास लाईनीत होतो, त्याच्यात आहे ना इथे मॅनेजमेंट एवढी भारी केली ना, नॅचरल वारा होताच, प्लस फॅन वगैरे सुद्धा सर्व अरेंजमेंट केले जाते, त्यासाठी कमिटी मेंबर्सचे इथे मनापासून धन्यवाद। मित्रांनो आता आपण दिवसभर बघितलेलं श्री वेळणेश्वर मंदिर आणि आत्ता जो व्ह्यू बघताय ना तो रात्रीचे 12 वाजताचा व्ह्यू आहे। 12 वाजायला अजून थोडासा वेळ बाकी आहे, कारण की आता इथनं रथयात्रा निघणार आहे। तर आपण थेट मंदिरात जाऊया आणि आता असलेला कार्यक्रम आहे ना तो अनुभवूया। तर मित्रांनो आता वेळणेश्वर मंदिराचा वरून व्ह्यू बघितला, मागे भजनाचा आवाज येतोय सुंदर असा, हे बघा हेच ते सुप्रसिद्ध गुहागर तालुक्यातील वेळणेश्वराचं मंदिर। आणि तिथेच आहे ना जो रात्री महत्वाचा कार्यक्रम रथयात्रा तो तिथे सजतोय, तर आता आपण तिथे जाऊन थोडक्यात त्याचं दर्शन घेऊया।
मित्रांनो समोर कीर्तन सुरू आहे, कीर्तनाचा आनंद घेऊया आणि त्यासोबतच आहे ना हे बघा इथे या दीपमाळेवर अशा पणत्या लावतायत, पणत्या पण केल्यात बघा कशा. किती सुंदर दिसतंय. आपण कीर्तनाचा आनंद घेऊया. मित्रांनो आताच कीर्तन झालं आणि त्यानंतर जी रथयात्रा निघणार आहेत ना त्याच्यासाठी रूप बसवली जात आहेत. हे बघा
आजची व्हिडिओ मला तर खूप भारी वाटलं. अजूनही आहे ना प्रदक्षिणा सुरू आहे, म्हणजे आता संपत आली आहे आणि त्यानंतर नवस पेटणे आणि नवस चढवणे यांचं काम होणार आहे. जवळजवळ ह्याला आहे ना 4 ते 5 वाजतील पहाटेचे. आता वाजले 1:30. तर आता आपण इथून रजा घेऊया. खूप छान भारी वाटलं पहिल्यांदा सिद्धू आणि राहुलमुळे मला वेळणेश्वरचा शिवरात्रोत्सव बघायला भेटला. मस्त एकदम खूप छान अनुभव होता. दरवर्षी तर येण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.